पुढची बातमी पाहूया। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र क्रिटिकल कंडिशन उद्भवू नये यासाठी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं। ग्रीन कॉरिडॉर सारखी पद्धत अवलंबत त्यांना लातूरच्या विमानतळावर आणण्यात आलं। त्यांना आता एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईमध्ये आणलेलं आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कुमार कांबळे यांनी। महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते, मात्र आता त्यांना जे आहे मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे ते उपचारासाठी आता हलवण्यात एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एअर ॲम्ब्युलन्स आहे, हे एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे ते आता उपचारासाठी ते हलवण्यात येत आहे। त्यांचे जे आहे लातूरमध्ये जे आहे ते सह्याद्री हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया पार पडली होती, मात्र त्यांना पुढील कुठलीही क्रिटिकल कंडिशन उद्भवू नये यासाठी जे आहे ते आता त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे आता हलवण्यात येत आहे। एकूण जर पाहिलं तर प्रशासनाकडून जो आहे तो आता कॉरिडॉरच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते लातूरच्या एअरपोर्टवरती जे आणले आहे आणि तिथून आता मुंबईच्या दिशेने त्यांना आता रवाना करण्यात येत आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।